विक्रांत, आजीने या नारळाच्या वड्या दिल्यात तुमच्यासाठी. तिचं म्हणणं आहे हा डबा हॉस्पिटलमध्ये ठेवत जा आणि भूक लागली की खात जा. ताई आज खूप खुश दिसतेय ना? हो, खूपच. चांगलंय. आलेच मी. बरं आजी, जमलं जमलं. आम्ही येऊ आता. चल येतो आम्ही. बरं येतो. बरं बाय बाय. ताई, चल निघतो आम्ही आता. हो हो चालेल. येतो आम्ही आता. छान झाला हो कार्यक्रम. आम्हाला अगदी बरं वाटलं. आणि मलाही खरंच खूप बरं वाटलं तुम्ही आलात ते. येतो येतो जावई बापू. थांबा, मी सोडतो घरी तुम्हाला. अहो नको, कशाला उगाच त्रास. त्यात त्रास कसला? चल ताई, तूही चल. मी कुठे? अगं विक्रांत येत आहेत ना, तूही चल सोबत. नाही नाही, मी नाही येत. ते काय ऍक्च्युली किचन मध्ये खूप काम आहे आणि आत्या सगळं एकट्याने करतील ना, म्हणून मग मी त्यांना थोडी मदत करेन असं म्हणत होते. चल, हरकत नाही. विक्रांत सोडतील ना तुम्हाला? विक्रांत? हो हो. बर चल येतो. या एक्सक्यूज मी सर. येस सर, हा पत्ता सांगू शकाल का? पत्ता तर हाच आहे. काही काम होतं का? पेशंटचे लॅब रिपोर्ट्स होते. थँक्यू सर. चला आपण पण निघूया. आम्ही निघतो निर्मले. थांबलं अगं नको ग, तू पण थकली आहे ना काम करून. एखाद दिवस करायला काही हरकत नाहीये. नाही आणि मी पण आहे ना. चला चला वर्षानंतर बाळांनो चला. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.